आज सकाळी लवकरच निघालो, 6:45 वाजता निघालो. पण आम्ही आज थंड पाण्याची आंघोळ केली. आश्रम खूप छान होता. आमची अगदी स्पेशल सोय देवघरामध्ये केली होती दोघींची. मैया दिसती तिकडे लांब. आता आज मैया नाही लागणार का आपल्याला? आता आपल्याला थोडं वर चढायचं म्हणाले महाराज. लागेल ना मैया तरी. बाबाजी मैया लगे ना, लगे ठीक है मैया. जाने के बाद 2 किलोमीटर के अंतर में नदी लगते रहते हैं. मैया छोड़ती रहती है. वो बोले इकडची चहाची टेस्टच वेगळी आहे ना. सीताराम आश्रम अन्नक्षेत्रामध्ये आज सकाळी सकाळी आम्हाला लगेच चहा मिळाला गरम गरम. हे बाबाजी आपले महाराष्ट्रातलेच आहेत, इथे येऊन सेवा देतात मधनं मधनं. हे बाबांनी आम्हाला रस्ताही दाखवला आणि लगेच थांबा म्हटले, चहा पिऊन जा. धन्यवाद बाबाजी. तिकडे मैयामध्ये कुठली तरी नदी येऊन मिळते, नदी किंवा ओढा, त्याचा धबधबा झालाय. हाँ मैं वही ले रही हूँ शूट. हाँ कौन सी नदी है वो? नदी कौन सी है? कोलार नदी का और नर्मदा का संगम. अच्छा, कोलार नदी येते तिकडून वाहत आणि नदीमध्ये मैयामध्ये संगम होतोय तिचा धबधब्याच्या रूपामध्ये. रस्ता आम्ही विचारला नसता किंवा त्या बाबाजींनी जर सांगितलं नसतं तर आम्ही सरळ गेलो असतो. पण आता चहा प्यायला त्यांनी बोलावलं, आम्ही गेलो. त्यामुळे त्यांनी बरोबर आम्हाला सांगितलं की ती झंडी लावली आहे तिकडून आता तुम्हाला वर चढायचं आहे. तसं बघत असतो आम्ही, पण बोलण्याच्या नादात कधी कधी खाली बघत बोललं की झंडी बिंडीच्या सगळ्या खुणा आपण नाही पाहिल्या की रस्ता चुकू शकतो. त्यामुळे हा एक धडा पण आहे पुन्हा एकदा की सगळीकडे बघत खुणा बघत रस्त्याने चालायचं, नाही तर सरळ रस्त्याने आपण चालत राहू आणि आपल्याला जे वळायचे ते वळण जातं निघून. सूर्यनारायण वर येत आहेत. सकाळच्या वातावरणात दमायला कमी होतं, उन्हाचा त्रास होत नाही. आता आम्ही 2-3 दिवसात सेट झालोय, हळूहळू लवकर आवरायच्या दृष्टीने. त्या आश्रमात आम्ही चहा घेतला होता. मैयाकडेची परिक्रमेची वाट सारखी टेरेन बदलत असते. आता आमचा रस्ता शेतातून जाणार आहे. पायवाट मला शेताच्या मधोमध घेऊन आली. आता पुढे झंडी लावली नसेल तर अवघड आहे. तर जायचं शेताच्या बांधांवरून. पिकं निघालेली आहेत सगळी, त्यामुळे आता नवीन लावणी होणार त्यांची. आता मिरचीची शेतं सुरू झाली. बॅडगी मिरची सगळ्यात चुटूक लाल झालेल्या आहेत. रस्त्याने हेच काढलेले विकायला ढीग पडलेले असतात. नर्मदे हर. नर्मदे हर. माँ की पावन यात्रा, हम माँ के श्री चरणों की ओर बढ़ रहे हैं. एक एक पग अग्रसर है और माँ बड़ी दयालु है, करुणामयी है, हमारे साथ चलती है, हमारी भावनाओं को स्पर्श करती है, सुनती है. एक आध्यात्मिक शक्ति हमारे साथ चलती है. हर दिन शाम को थकान हो जाती है और सुबह वही तरोताजा ताजगी आ जाती है. बोलो नर्मदे हर. नर्मदे हर.
वाटेत जागोजागी अशा कुटी असतात. हे किती छान झाडांनी डेकोरेट केली. निर्गुण कुटी. नर्मदे हर. अच्छा से किया है आपने. पेड़ पौधे लगाकर बहुत अच्छा किया है. बहुत अच्छा. बुबूला बिस्किट खायला दिली. आता माझ्याकडची संपली, पण त्याला भूक काय अजून संपली नाहीये. तो माझ्या समोर येऊन परत आरजाव करतोय. तर माझ्याकडे बिस्किट नाही. बजरंगबलीच्या कट्ट्यावर आम्ही थोडीशी विश्रांती घेतली. मैया चाललंय त्यांचं देवाच. आता पपईची शेती सुरू झाली. इतकी छोटी छोटी उंचीला झाडं आहेत, पण भरपूर पपया लागल्यात. असे बुबू आपल्याबरोबर चालत असतात बिस्किटाच्या आशेने. मार्गदर्शक असे केशरी पांढरी कापडं लावलेली असतात. बाजीराव पेशव्याची समाधी, त्यांचं निधन या ठिकाणी झालं होतं उष्माघाताने, रावेरखेडीला. तिकडे आम्ही आता प्रयाण करतोय. ते गाव आलंय आणि आता समाधीच्या तिकडे प्रस्थान करतोय. महानंद आश्रम ग्राम रावेर इथून आम्हाला बोलावणं आले आता बालभोग घ्यायला या म्हणून. महानंद आश्रम. नर्मदा मैयाचं मंदिर इकडे. महाराजांनी आम्हाला बालभोगला बोलावलं. चिवडा, बिस्किट, चहा सगळे लाड मैया करते आमचे वेळीच्या वेळी. समोरच्या टेकडीवर एक प्राचीन मंदिर आहे, थोडंसं भग्न झालं. तिकडे काय आता जात नाही. राम लक्ष्मण मंदिर आहे असं सांगितलं. नदीच्या किनारी अतिशय प्राचीन मंदिर असतात. आणि आता बाजीराव पेशवे समाधीकडे आम्ही निघालो. समोर दिसते ती. इकडे मैया आणि मैयाच्या किनारीच आहे ती. आणि याच्यानंतर आमचा मैयाच्या किनाऱ्यानेच रस्ता सुरू होईल. बाजीराव पेशवा समाधीस्थळ आलेलं आहे आता. ऑगस्ट 1700 ते 28 एप्रिल एवढ्या काळात बाजीराव पेशवा सेनानायक होते, अशी सगळी त्यांची हिस्ट्री लिहून ठेवली आहे इथे. उष्माघाताने लू लगने से 28 एप्रिल 1740 या दिवशी 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये म्हणजे वयामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचं इथे अंत्येष्टी म्हणजे अग्निसंस्कार केले इथे नर्मदा तटावर रावरखेडीमध्ये. ग्वालियर के सिंधिया सरदार त्यांनी इथली त्यांची समाधी बनवली. जय हनुमान.
जय श्री राम. आतून असं सगळं बांधकाम आहे. शंकराची पेंडी बनवली इथे. इथून पुढचा रस्ता आता मैयाच्या किनाऱ्याने आहे. पायवाट दिसते. हरियाणा पोलीसमधले रिटायर्ड आहे ते. परिक्रमावासी जे चाललेत ते बालभोगच्या ठिकाणी आम्हाला भेटले होते. आता असं किनाऱ्याने रस्ता बकावाला जाणार. बकावा म्हणजे जिथे नॅचरल शिवलिंग बनवण्याचा कारखाना आहे. म्हणजे ते मधले जे गोटे असतात शिवलिंगांच्या आकाराचे, त्यांना व्यवस्थित आकार देऊन पॉलिश करून सगळीकडे त्याची विक्री होते. खूप कारखाने आहेत त्या गावामध्ये. त्याच्या पुढे मग सियाराम बाबांचं तेली भट्ट्यान लागणार. मैयाच्या किनाऱ्यात 2 भाग झालेत. मध्ये टापू झालाय. पलीकडच्या बाजूनी पण मैया वाहतीये आणि पलीकडच्या किनाऱ्यावरचे आश्रम पण दिसतात. रावेरखेडी पहिले बाजीराव पेशव्यांची समाधीच्या इथून निघालो आम्ही. तिकडे लांबवर त्यांचं दिसतंय ते बांधकाम केलेलं. इथून मैयाच्या किनाऱ्याने चालत इकडे छोटे छोटे पादचाऱ्यांसाठी पूल बांधले. तिकडून तिकडे गावाला शॉर्टकट आणि मैयाचा प्रवाह नळांमधनं खाली पास केलाय आणि वरून दगड टाकून रस्ते तयार केलेत. आता पुढचं जे आहे स्थान ते थोडं दिसायला लागलंय. आता ते मंदिर जे दिसतंय ते बकावाचं आहे का तेली भट्ट्यांचं आहे, तिथे गेल्यावर समजेलच.
कोणतं मंदिर आहे का कुठला तरी आश्रम आहे. पण आता किनाऱ्याने चालायचं आहे आम्हाला. 10:30 वाजलेत आता. आणि याच्या आवाजाचा ती जी गाज आहे ती खूप छान वाटते. थोडा वेळ मग गवतामध्ये बसून आराम करायचा आवाज ऐकत. पलीकडच्या किनाऱ्यावरचे आश्रम दिसत आहेत. अजून 3 महिने तिकडे जायला आमच्या अंदाजाने. बाकी सगळं मैया ठरवत असते, आपण कोण ठरवणार आहे. मैयेला येऊन मिळणाऱ्या एका नदीला ते ड्रम्स बांधून, प्लास्टिकचे ड्रम्स बांधून पूल केला. त्याच्यावरनं आम्हाला आता जायचंय. तिकडून एक नदी पुढे मैयाला जाऊन भेटतीये. तिकडे जे टापू मगाशी पाहिले आपण ते मैयामधले आहेत. आणि बांबू याचा साकव तयार केला. अतिक्रमणवासींची आणि लोकल राहणाऱ्या लोकांची छान सोय केली त्यांनी. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. प्रतीक्षा मैया पूल क्रॉस करून येते. बांबूचा साकव. नर्मदे हर मैया. पुढे जरा गॅप्स आहेत, जरा पाय जपून टाका. हा, पुढे जरा जपून. हँगिंग ब्रिज, झुलता पूल. आपण मरे ब्रँडच्या मागे लागतो, पण MP चे लोक बघा कशा सॅक शिवून घेतात पोत्याच्या आकाराच्या. त्यांचं स्लीपिंग बॅग पण त्यात जुगाड असतो आणि सॅकचा पण हात जुगाड असतो. नर्मदेश्वर शिवलिंगम ग्राम बकावा. हे संपूर्ण गावच शिवलिंगांसाठी प्रसिद्ध आहे. मैयाच्या किनाऱ्यावरून जे काय सुंदर सुंदर पत्थर मिळतात त्यांना तराशून त्यांच्यापासून वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आणि शिवलिंग, जलधारी सगळं बनवतात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. असे कितीतरी प्रकारचे साधू महात्मे आम्हाला दिसतात रस्त्यामध्ये. आता सगळीकडे हाच आवाज शिवलिंग तरासण्याचा. अशा जलधारी शिवलिंग, वेगवेगळ्या मूर्ती, असं सगळं इथे ऑर्डर देऊन ते घरी डिलिव्हर करतात. नर्मदे हर. बहुत बड़ी जलधारी है. हाँ,
आणि हे आनंदी म्हणजे शंकराच्या मंदिराला लागतात ना. आणि हे सगळे डिझाईन जी झालेली असतात ती नॅचरल झालेली असतात, जी काही शिवलिंगांवर डिझाईन दिसतात. वेगवेगळ्या गावांमधनं लोक इथे मुद्दामून येतात शिवलिंगांच्या खरेदीला. सगळ्या साईजमध्ये नंदी, वेगवेगळ्या कलर्समध्ये. सगळ्या नॅचरली डिझाईन्स आहेत त्याच्यावर. सायकलवर परिक्रमा करणारे असे असतात, सायकलवर चालले परिक्रमा. वेगवेगळे साधू महात्मे इथे येऊन गेलेत, त्यांचे फोटो लावलेत. गाव आलं की वाहनांचा आवाज. असं गावोगावी जीवनावश्यक वस्तू विकायला जात असतात. कमंडलू तर इकडे किती छान छान आहेत. अच्छी है आपकी दुकान. हरमध्ये यार. द्वारकाधीश मंदिर बकावा गावामध्ये आहे, गुर्जर सेवाचे. रेवा गुर्जर समाज बकावा. चला मैया. श्रीराम मंदिर दिसतंय. नॅचरली पिकलेली केळी बघायची असतील तर बघा, झाडावरच पिकलेत. असं शेतातनं विकून तोडून आणून पॅक करून मग शहरात येतात विकायला. अभी वजन करते हैं, क्या करते हैं? नहीं, काटते हैं, काटने के लिए लग रखा है. अच्छा, पंजा करके इसके कैरेट में आता है. हाँ. ना गावावरून पुढे आलो. आता नगावा गाव लागेल 2 किलोमीटरनी. त्याच्या पुढे 3 किलोमीटर तेली भट्ट्यान. इथे चहा पाण्याची सेवाला थांबलो होतो आम्ही. ते नाग मंदिर आहे, जे भालडदेव ग्राम मर्दाना. सूर्य आता अस्ताकडे पोचलाय. तेली भट्ट्यान अगदी जवळ आलेलं आहे. मुलं गोळीसाठी कशी झुंबड करतात बघा पुढे. सूर्याचं प्रतिबिंब खाली खूप छान दिसतंय. आता लवकरच आमचा आश्रम येईल. अगदी थोडा राहिला, अर्धा किलोमीटर आश्रम. या ठिकाणी ते बसून रामचरित मानसचा पाठ करायचं, रामायण अखंड वाचन करायचं. आता त्या जागेवर त्यांचा फोटो लावलाय आणि ज्योत लावली. या ठिकाणी ते बसायचं. धर्म नीति का उपदेश तो उसको करना चाहिए, जैसे कीर्ति विभूति ईश्वरी या सदगति प्यारी हो, किंतु जो मन वचन और कर्म से चरणों में ही प्रेम रखता हो है कृपा सिंधु क्या वह भी त्यागने के योग्य है. करुणा सिंधु सुबंधु के चुन मृदु बचने बिनती रामा वचने बिनती. हा तेली भट्ट्यांचा
तुमचा सनसेट. संत सियाराम बाबा इथे या मारुतीच्या देवळात मध्ये पूजा अर्चा करायची. आणि असं म्हणतात की काडेपेटी न वापरता आग जळली जायची असं म्हणतात. आणि त्यांना आत्तापर्यंत आधी गाडीने परिक्रमा केल्यात त्यावेळेला बघितलेलं आहे प्रत्यक्ष तिथे पूजा करताना. एवढी गर्दी असायची त्यांच्या भोवती. त्यांचं कशात लक्ष नसायचं, ते त्यांच्या आपल्या गोष्टी करत असायचे. त्यांच्या तर इथे समाधी अंत्यसंस्कार झालेत त्यांचं इथे आणि त्यांची इथे समाधी बांधली. अलीकडच्या गावातनं वाहनांसकट ये जा चालते इथे बोटीमधनं. संत्र्याचा गोळा पाण्यामध्ये बुडतो असं वाटतं. तिकडे मैयाची आरती चालू आहे. गोव्याला जसं ते असतं वाहनं नेतात इकडून तिकडे तसं चाललंय. आता सगळ्या मोटरसायकली बाहेर पडतात.